एक असं वाटत असणार माझ्याकडे बघून का हे आमच्या वयाचं पोरग आणि आमचं का नेतृत्व करणार असा प्रश्न पडला असणार. परंतु मी एक सांगतो, इथं आलेल्या सर्व लोकांना रोजगार पाहिजे ना, पाहिजे ना. आवाज नाही निघला तर मिळणारच नाही. ते कंपनीच्या गेटच्या बाहेर धागलणार आपल्याला, कारण आपल्यामध्ये ताकद पाहिजे आणि ताकदीशिवाय काहीच होणार नाही. जर ताकद नसेल तर युक्ती तरी पाहिजे. माझ्याकडे ताकद नव्हती म्हणून मी एक युक्तीचा मार्ग अपनावलेला आहे. म्हणजे मी एकटा लढू शकत नाही. याच्या माध्यमातून मी इथं ग्रामपंचायतला सभेचं खोब्रागडे साहेबांना विनंती केली आणि त्यांनी इथं एवढी छान सभा लावली. सर्व उपस्थितांचे मी सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो आणि आमच्या मंत्र्यांचा सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो का इथं एवढ्या संख्येने आपण वरवटवासी जमा झाले. सर्वांनी इथं रोजगार पाहिजे. कसं आहे भाऊ, असं नको इथं रोजगार पाहिजे तिकडे गुलू गुलू अशानं रोजगार भेटणार नाही. जे परिस्थिती आहे वस्तुस्थिती मांडा, म्हणजे आपण समोर काम करू शकतो मिळून. बरोबर आहे. इथं बोलायची मला संधी मिळाली आणि मी काही एक व्यक्ता नाही, मला बोलता पण येत नाही आणि काही नियोजनबद्ध कार्यक्रम नव्हता इथं मला यायचं बोलायचं. म्हणजे मी कामामध्ये व्यस्त असताना इथं आलो आज. तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. पहा, तुम्हाला एक मानसिकतेसाठी उदाहरण सांगतो मी. म्हणजे तुमचा जास्त वेळ घेणार नाही, थंडीचे दिवस आहे, मला हे समजत आहे. तर मी एक उदाहरण सांगतो. आपल्या वरवड गावामध्ये समजून घ्या, एक एक्झाम्पल. 3 मजली बिल्डिंग आहे. 3 मजली बिल्डिंग आहे. उन्हाळ्याचे दिवस आहे आणि त्या बिल्डिंगच्या खाली एक बिचारा युवक उन्हामध्ये उभा आहे. खूप ऊन आहे, त्याला खूप ऊन लागत आहे. वरती 3ऱ्या मजलीवरती एक माणूस आहे, त्याला तो युवक दिसत आहे. तो तिथून बघत आहे 3ऱ्या मजलीवरून. आता बघा आपली मानसिकता कशी चेंज होते. सर्वांना इथं पहिलेच विचारलो मी, रोजगार पाहिजे का? सर्वांच्या मनातून उत्तर आला हा. तर बघा त्या माणसाला इथं खालचा माणूस दिसत आहे, उन्हामध्ये तो तापत आहे. तर त्या माणसाला असं वाटलं का ह्या उन्हात आहे, तर त्यांनी आपल्या हातातली एक घरामधून छत्री घेतली, हातामध्ये घेऊन तो आला आणि त्याच्याजवळ उभा राहिला. छत्री अशी उघडी गेली आणि त्याला प्रश्न केला का साहेब तुम्हाला ऊन लागत आहे का, जास्त वेदना होत आहे का? तर त्याचं उत्तर असं होतं, म्हणजे चिडून थोडं नाही का, म्हणजे याला काय दिसत नाही का? म्हणजे दिसत आहे ना, वस्तुस्थिती आहे, ऊन पडतच आहे, त्याला दिसतच आहे. मग हे विचारताय किती नालायक माणूस. म्हणजे त्या माणसाबद्दल त्याला चीड निर्माण झाली. बरोबर आहे. म्हणजे किती हरामखोर, असं काहीतरी शिवी त्याच्या तोंडातून निघत होते त्याच्या मनात. परंतु त्यानं त्या हातातली छत्री घेतली आणि त्याच माणसाने अशी छत्री उजारून त्याला, साहेब हे छत्री घ्या आणि सावलीचा थोडासा तुम्हाला धीर होईल, आसरा होईल, तर तुम्ही या छत्रीमध्ये उभं राहा, म्हणजे तुम्हाला ऊन लागणार नाही, उन्हापासून थोडं तुमचा बचाव होईल. तर त्या माणसाची मानसिकता काय झाली माहिती आहे का? 1 मिनिटा अगोदर तो काय म्हणत होता, याला असं चिडत होता, म्हणजे याला का दिसत नाही का, असं होत होतं ना त्याच्या मनात. पण 1 मिनिटामध्ये त्या माणसाचं मत बदललं. जशी त्याने त्या माणसाच्या हातामध्ये छत्री दिली तसं त्याचं मत बदललं आणि त्याच्याबद्दल आपुलकी निर्माण झाली, म्हणजे चांगला माणूस आहे. परंतु त्याला पुन्हा त्याच्याशी संवाद साधायचा होता आणि त्याची व्यथा त्याला दिसत होती, ते त्याला राहत नव्हतं. त्याच्यामुळे ते पुन्हा त्याला एक प्रश्न विचारतो आणि तो म्हणतो का साहेब तुम्हाला पाणी हवं का? पुन्हा त्याला तर तो देव माणूस वाटतो आणि तो म्हणतो साहेब ठीक आहे, 1 ग्लास पाणी मिळालं तर चांगलं होईल. तर त्याचं घर याला नाही माहिती ना तो कुठं राहतो. त्याचं घर 3ऱ्या मजलीवरती, जायला यायला वेळ लागलच ना. तर तो निघाला पाणी आणायसाठी. तर साहेब मी पाणी घेऊन येतो, तुमची छत्री द्या, मी पाणी घेऊन येतो. छत्री घेतला आणि पाणी आणण्यासाठी तो 3ऱ्या मजलीवर आपल्या घरी म्हणजे निघाला. तर 3री मजली चढत असताना त्याला वेळ लागला आणि त्याची 5 मिनिटं मानसिकता होती. पुन्हा त्याची मानसिकता चेंज झाली. जर याला द्यायचंच नव्हतं पाणी आणून आणि छत्री देऊन मला सावली दिली आणि पुन्हा यानं मला इथं, म्हणजे पुन्हा त्याच्या तोंडातून जे पहिले शिवा दिल्या त्याच्यापेक्षा जास्त शिवा निघत होत्या त्याच्या. किती वेळ झाला? फक्त 5 मिनिट. 5 मिनिटामध्ये त्याची मानसिकता पूर्ण चेंज झाली, बदलली.
आणि परत त्या माणूस थोडं 5 मिनिट चेंज झाली, परंतु हा माणूस थोडा 15-20 मिनिट लागला त्याला आणि तो खाली आला. या इकडे पुन्हा पुन्हा जसा जसा वेळ वाढत होता तसा तसा याचा राग आवरत नव्हता. तो पुन्हा पुन्हा आपला युवा पिढी मारल तिथं आम्ही पाणी काढतो असं त्याचं म्हणणं. तर त्याला काही आवरत नव्हता राग. त्याला असं वाटत होता का आल्या बरोबर याला मी भरू का काय करू. परंतु त्यांनी जसा आला इथं तेव्हा त्याच्या हातात पाण्याचा ग्लास होता. बघून त्याला थोडं पुन्हा बरं वाटलं. नाही वेळ लागला पण माणूस आला म्हणजे पुन्हा त्याची स्थिती बदलली. किती मिनिट झाले? 5 मिनिट. तो यायला 15 मिनिट म्हणजे 20 मिनिटामध्ये पुन्हा तो पुन्हा बदलला. आणि त्यानं पुन्हा काय म्हटलं, साहेब थोडं मला माफ करा, तुमची स्थिती मला म्हणजे हे नव्हती होत, म्हणजे काय म्हणू शकतो त्याला, म्हणजे पाहू शकत नाही तुम्ही. त्याच्यामुळे मी थोडं शरबत बनवत होतो तुमच्यासाठी साहेब. त्याच्यामुळे मला 15 मिनिट उशीर झाला आणि मी शरबत पाण्यासोबत तुमच्यासाठी शरबत आणलो. तर हे तुम्ही शरबत घ्या आणि हे शरबतचं प्राशन करा. त्याला तर आता माहित आहे का कुठं बसवलं? देवाच्या जागी. कुठं? अरे हा माणूस देवापेक्षाही श्रेष्ठ एवढा माणूस चांगला मिळणार नाही. म्हणजे हे कसं झालं एकंदरीत, आता आम्ही म्हणतो इथं रोजगार पाहिजे. उद्या तुमचा ब्रेन वॉश झाला, उद्या तुम्ही म्हणाल ते तर हे का आले, यायचा कुठेतरी फायदा होत असा तेव्हा आले आम्हाला का, बरोबर आहे का नाही, असे विषय येते. आणि उरला प्रश्न, आमच्या ताईने 120 पोरांची लिस्ट पाठवलेली आहे. मी एक संस्थापक अध्यक्ष आहो संघटनेचा. ग्रामपंचायतनं केलं तर सर्वात बेस्ट, परंतु मी एकंदरीत तिथली परिस्थिती बघितलो आणि आम्ही 4 तारखेला निवेदन टाकलं होतं त्या कंपनीमध्ये. त्याच्या अगोदर फक्त व्हिजिटसाठी आलो होतो मी. जेव्हा कंपनी आली म्हणून मला माहिती मिळाली फक्त तेव्हा त्यांनी मला उत्तर दिलं होतं. म्हणजे एक मी काही असं संघटनेचा संस्थापक किंवा अध्यक्ष म्हणून आलो नव्हतो. एक असं सहज काम केव्हापासून चालू होणार या गोष्टीच्या विचारण्यासाठी तिथं आलो होतो. तर त्यांनी मला उत्तर काय दिलं, भाऊ म्हणे सर्वांना आपल्याला लोकल माणसं म्हणजे स्थानिक घ्यायचं आहे आणि ते आपण नोव्हेंबर महिन्याच्या आतच सर्वांना आपण गावकऱ्यांच्या वतीने किंवा इथल्या स्थानिक नेत्यांच्या वतीने आपण सामावून घेऊ. म्हणलो ठीक आहे साहेब, चांगली गोष्ट आहे. पहिली कंपनी आहे जी आमच्या स्थानिकांचा विचार करत आहे, चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर येऊन बघितलो तर एकंदरीत परिस्थिती अशी आहे का काम सुद्धा चालू झालं आणि स्थानिक तर सोडा हो, आमच्या महाराष्ट्रातला एकही माणूस नाही. स्थानिक तर सोडाच तुम्ही, स्थानिक तर नाही, पण महाराष्ट्रातला एकही माणूस नाही आढळला. आणि त्यांचं काम सुरळीत चालू झालं होतं. आणि त्याच्यानंतर पुन्हा पाठपुरावा करायला आलो, म्हणजे स्थानिक माणसं घेतले का साहेब तुम्ही? तर नाही म्हणते, आम्ही सर्व पक्षांना, सर्व ग्रामपंचायत सर्व सदस्य